आजचा दिवस कसा चालू झाला आणि कसा संपला हा मलाही समजला नाही आणि हा व्लॉग बघताना तुम्हालाही समजणार नाही. चला चालू करूया. पहिल्यांदा रस्त्याने जाता जाता मला हे मारवाडींचं काहीतरी दिसलं आणि मला ह्याचं काही माहित नाही आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. पण जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा की हे काय असतं आणि हे का करतात. आणि बोलायला गेलं ना आजच्या वातावरणाबद्दल तर खरंच खूप सुंदर होतं, कारण की पुण्यामध्ये काही दिवसांपासून आहे ना खूप छान थंडी पडली आणि संध्याकाळी तर एवढी जास्त थंडी पडते की संध्याकाळचं घराबाहेर पण नाही पडू वाटत. आणि माहित नाही पण का आज मला गाडीवरती खूप छान छान वाक्य वाचायला मिळत होते, जसं की ह्या गाडीवर लिहिलं आहे स्वतःला नेहमी आनंदी ठेवा. आणि हे वाचून मला खरंच असं रिअलाइज झाले की किती इम्पॉर्टंट असतं ना स्वतःला खुश ठेवणं. दुसऱ्यांना खुश ठेवणं खूप सोपं आहे, पण स्वतःला खुश ठेवणं किती अवघड. त्याच्यानंतर ना बेबी सोबत थोडा वेळ खेळलो. बेबी सोबत खेळल्यावरती मग मला पण भूक लागली आणि मला एवढी जास्त भूक लागली होती, पण ऑर्डर यायला कंप्लीट 20 मिनिट्स लागले. 20 मिनिट्स नंतर ऑर्डर आली. मग मी पराठा आणि सँडविच ऑर्डर केलं होतं. त्याच्यानंतर थोडं काम होतं, ते काम केलं. त्याच्यानंतर संध्याकाळी माझी अजून एक फ्रेंड आली, त्या फ्रेंड सोबत परत बेबीला भेटायला गेले, थोडा वेळ खेळले आणि असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला सुद्धा असं न्यू बॉर्न बेबीला भेटायला आवडतं का? मला तर खूप जास्त आवडतं. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.